कार्तिक महाराजांनी खड्गदृष्टांमध्ये आक्रमण सुरू झालं. फाड 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 प्रहार करू लागले. प्रहार करता 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 एका लाथेचा प्रहार केला कार्तिकाने. पाडला दैत्य खाली. गेला खडगासुर गेला. कार्तिक महाराज विजयी झाले आणि एकच चर्चा झाली. बोलिए कार्तिक महाराज की जय. कार्तिक महाराज की जय. सदानंदाचा इकडे गणपती आले. आता दुसऱ्या तिसऱ्या दिवशी हातात खडग घेतलं गणपतीने आणि हातात खडग घेऊन निघाले. आता दुसऱ्या दिवशी दुसरा दैत्य आला. मुलकान मुलक नावाचा दैत्य आला. हातात खडग. हातात खडग घेतलं. दोघांमध्ये युद्धाला सुरुवात झाली. फाड 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 मारला खडग गणपतीने. पाडला खाली उलटामुळं. गेला. इकडे हे दोन गेले की आता शेवटी भगवान श्री खंडेराय माळसा देवीला सोबत घेऊन हातात खडग घेऊन सगळे खाली बसा. जरा रस्ता सोडा. घोडा येऊ द्या महाराजांचा. घोड्यावर येत आहे बघा. सांभाळून राहा. आजूबाजूचे लागले. गोंधळ करू नका. तो घोडा बुजाडा. जरा रस्ता करा. भगवान श्री खंडेराय येऊ लागले. दोन दैत्य आहेत. मणी आणि मल्हासूर यांचा वध करण्याकरता भगवान येऊ लागलेले आहेत. मल्हारी माझा बसून घोड्यावरी ग. मल्हारी माझा बसून घोड्यावरी अनाया वाळून गेला या चंदनपुरी. खाली बसून जा. माता भगिनीनं रस्ता ठेवा. घोडा जाण्याचा परत. सगळे खाली बसून जा. रस्ता सोडून बसा. परत घोडा जाणार आहे. नाही तर अंगावरून जाईल. सगळ्यांनी रस्ता सोडून द्यायचा आहे. बोल नका. हे बरोबर भगवान भगवान श्री मल्हारी आणि इकडे मल्ल आणि मणी दोघेही युद्धा करता पुढे झाले. मल्लसूर आणि मणी आणि मल्ल हे दोघेही भगवान खंडेरायाबरोबर युद्ध करायला येतात. पण ऐका, मल्ल आणि मणी या दोघांच्या वधा करता भगवान खंडेराय येतात. पण एकटे नाही, सोबत माळसा देवी प्रगट होती. नीट ऐका. मणी आणि मल्हासूर दोघांचं म्हणणं होतं, प्रभू आमचं मरण होत असताना तुम्ही आम्हाला तुमच्या शक्तीनिशी दर्शन द्यावं. तेव्हा भगवान श्री मल्हारी मार्तंडाने आपली शक्ती असणारी माळसा हिला सोबत प्रगट करतात आणि सोबत प्रगट करून मल्हारी समवेत मणी आणि मल्ल दोघेही भगवान श्री मार्तंड भैरवाबरोबर युद्धाला सज्ज झाले. एकमेकांच्या पुढे येतात आणि दोघांमध्ये घनघोर युद्ध होत आहे. पाहता पाहता मणी आणि मल्ल पुढे झाले. इकून जाती रे बाहेरून. लई थंडी केले मणी मल्ल. सगळे कुपोषित घरचेच केले. मणी मल्ल निदान नावासारखे तरी पाहिजे होते. जाऊ द्या, मणी नाही, मणी आणि मल्ल जरी नाही पण ते बनवणारा मल्ल आहे चांगला. दोघे समोर झाले. हॅलो, योगेश झुंबडेच्या घरची बाई समोर आहे. योगेश झुंबडेच्या घरची बाई.
योगेश जुबळेच्या घरची बाई समोर येईल. एकदा टाळी वाजवा खंडोबाऱ्यांसाठी. रस्ता सोडून बसा बरं. या या मन्नी आणि मल्लसुराला मारण्याकरता दोघांची इच्छा होती. हा माँ भगवती माळसा देवी प्रकट करतायत भगवान खंडेराय आणि माळसा देवीला सोबत घेऊन एका हातामध्ये त्रिशूळ माळसा देवीचा आणि एका हातात तलवार खंडेरायाच्या. महाराज दोघांनी युद्धाला आरंभ केलेला आहे. जसा युद्धाला आरंभ करता 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 खडगाचा वार केला. मल्ल खाली पाडला आणि मणी सुद्धा जो आहे त्यावर कुत्र्याने वार केला. खाली पडले दोघेही. आठ दिवशी खाली पडले. येळकोट येळकोट आनंदाचा सदानंदाचा येळकोट येळकोट. भगवान श्री मल्हारी मार्तंडांनी मणी आणि मल्लसूर यांचा वध केला आणि यांच्या वधाबरोबर दोघांची इच्छा होती. प्रभू सरतेशेवटी शेवटच्या क्षणावर आमची इच्छा आहे की आम्हाला शक्तीचं दर्शन व्हावं. म्हणून मणी आणि मल्लाला भगवान श्री खंडेरायाने आपली आराध्य शक्ती असणारी माळसा देवी हिच्या बरोबर दर्शन दिलं आणि तिला सानिध्यात घेऊन मणी मल्लाचा उद्धार केला. शेवटी मल्लाला आपल्या पायाशी स्थान दिले. ही कथा आपण उद्याच्या कथेमध्ये सविस्तर पाहणार आहोत. आणि उद्या आजच्या सारखंच उद्या भगवान श्री मल्हारी मार्तंड यांचा विवाह सोहळा आहे. जास्तीत जास्त संख्येने यायचं आहे. मंगलमय उद्याचा प्रसंग असेल. सगळ्यांनी येत असताना लाल साडीमध्ये यायचं आहे उद्या. माता भगिनींनो, आपण सगळ्यांनी लाल साड्या नेसून यायचं आहे. पुरुषांनी सुद्धा उद्या लाल साड्या नेसून या. म्हणजे लाल शर्ट वगैरे बरं काय असेल ते. असं होते कधी कधी. सगळ्यांनी लाल वस्त्र धारण करून यायचंय. उद्या खूप आनंद घेऊ आपण. 1 वाजता लग्न सोहळा प्रारंभ होईल. 1 ते 1:30 पर्यंत लग्न सोहळा चालेल आणि तदनंतर 1:45 पर्यंत आपण आनंद घेऊ. 1:45-2 पर्यंत आरती होईल. उद्याच्या दिवशी जास्तीत जास्त संख्येने यायचं आहे. मंगलमयी कथा उद्याच्या दिवशी होईल. आज भगवान श्री मल्हारी मार्तंडाच्या बरोबर त्यांच्या पराक्रमाबरोबर आणि मणिमल्लसुराच्या वधाबरोबर आज वाणीला पूर्ण विराम देऊ. याच ठिकाणी वाणीला पूर्ण विराम देत असताना 2 मिनिटाचं स्मरण. तदनंतर जी पुढची सूचना आहे ते आमचे रामदास भाऊ करतील. हरे राम 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 सीता राम राम. Sita